नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत शिर्डीहून वणी येथे असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठ सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी। चला सुरू करूयात आजचा हा दिव्य आणि निसर्गरम्य प्रवास। शिर्डी ते वणी हे अंतर साधारण 90 ते 100 किलोमीटर आहे। शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नांदगाव, करवण या मार्गाने आपण थेट सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी पोहोचतो। या संपूर्ण मार्गावर डोंगर, घाट आणि शांत निसर्गाची साथ अनुभवायला मिळते। सप्तशृंगी देवी हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ मानले जाते। सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे डोंगर। 7 डोंगर रांगांनी वेढलेले हे मंदिर, त्यामुळे याचे नाव आहे सप्तशृंगी। देवीची मूर्ती अत्यंत भव्य व दिव्य आहे। 18 हात, विविध शस्त्रे आणि माता वाघावर आरूढ आहे। दर्शन घेताना मनामध्ये एक अद्भुत भाव आणि ऊर्जा जाणवते। गडावर चढण्यासाठी साधारण 500 ते 520 पायऱ्या आहेत, पण आता भाविकांसाठी रोपवेची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे काही मिनिटातच देवळात पोहोचता येते। पोहोचताच थंड हवा, शांत वातावरण आणि दरीचे अप्रतिम दृश्य मन मोहून टाकतात। पायथ्याशी प्रसाद, फुलं, नारळ आणि देवीची स्मृतिचिन्हे मिळणारी अनेक दुकाने आपल्याला बघायला मिळतात। इथला नारळ प्रसाद खूप प्रसिद्ध आहे। सप्तशृंगी गडाला भेट देण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे ऑगस्ट ते फेब्रुवारी, कारण नवरात्र काळात इथे भाविकांची विशेष गर्दी असते। पायथ्याशी मोठं पार्किंग, प्रसादालय, शौचालय, बस आणि जीप सुविधा उपलब्ध आहे।
तर मित्रांनो, असा झाला आपला शिर्डी ते वणी सप्तशृंगी देवी गडाचा दिव्य प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय सप्तशृंगी माता.